पहलगाम इथं भ्याड दहशतवादी हल्ला झाला, त्याच्यामध्ये 26 लोकांचा जीव गेला, त्यांची हत्या केली, जीव नाही गेला, त्यांना मारण्यात आलं, ते पण धर्माच्या आधारे त्यांना मारण्यात आलं. लोकांना धर्म विचारला, त्यांना निर्वस्त्र केलं, कपडे काढून आयडेंटिफाय करून आहे का लोकांना मारण्यात आलं. त्या 26 जणांमध्ये 25 भारतीय नागरिक होते व एक नेपाळी नागरिक होता, त्याला आहे का त्याची हत्या करण्यात आली होती. मग तेव्हापासून अख्ख्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये संतापाची लाट एक उफाळून आलती. सर्वजण म्हणत होते गव्हर्नमेंटला बदला घ्या, बदला घ्या, बदला घ्या. अख्खं जग पण भारताच्या बाजूने आहे का उभा आहे, कारण दहशतवादाला कुठंच थारा नाहीये. लक्षात ठेवा, पाकिस्तानने हे कृत्य केलेलं आहे. पाकिस्तान जरी आहे का स्वीकार करत नसेल, मान्य करत नसेल, तरी अख्ख्या जगाला माहीत झालेलं आहे की ही गोष्ट कुणी केलती. ठीक आहे. मग ज्यावेळेसपासून हल्ला झालता तेव्हापासून आपण आहे का बदल्याची वाट बघत होतो. गव्हर्नमेंटनं असं एक रोषात येऊन किंवा प्रेशरमध्ये येऊन कुठलंही पाऊल न उचलता एक प्री प्लॅन अत्यंत लक्षात ठेवा, विचार करून आहे का काल मध्यरात्री आहे का पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे, एअर स्ट्राईक केलेली आहे. पाकिस्तानला काल रात्रीच आहे का सूर्य दिसत होता, रात्रीच पाकिस्तानमधल्या लोकांना आणि पाकिस्तानी सरकारला. त्यासोबत त्यांनी दिवाळी तर अजून खूप लांब आहे, पाकिस्तानच्या लोकांनी सरकारने आत्ताच दिवाळी बघितलेली आहे. भारत कशा प्रकारे दिवाळी साजरी करतो, घरात घुसून आपण त्यांना मारलेला आहे, बदला घेतलेला आहे. त्या 26 लोकांचा जो जीव गमावलेला आहे, 26 लोकांनी त्यांचा आपण बदला घेतलेला आहे. आणि हा तर फक्त हा ऑपरेशन सिंदूर तर फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे मेरे दोस्त. ठीक आहे, ह्या टाईपमध्ये हा फक्त ट्रेलर आहे. पुढं बघा काय काय होतंय ते, प्रत्येक अपडेट तुम्हाला मी देत राहणार आहे इथून पुढं. आता काल रात्री आपण बघितले की भारतानं एअर स्ट्राईक केली ती पाकिस्तानवरती, जे पाकिस्तान मधले ठीक आहे ते दहशतवादी अड्डे आहेत किंवा जे गड समजला जातो. लक्षात ठेवा, जिथं दहशतवादीची ठिकाणं होते ते ठिकाणं आपण उद्ध्वस्त केलेले आहेत ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत. इथं तुम्हाला दिसेल इंडियाज टार्गेट दी टेरर कॅम्प्स इन पाकिस्तान. ठीक आहे, टेरर कॅम्प्सला आपण टार्गेट केलेलं आहे काल रात्री. मग ते कुठले टेरर कॅम्प आहेत लक्षात ठेवा जे की आपण टार्गेट केलेले आहेत, तर तुम्हाला दिसेल हे टोटल आहे का 8 ठिकाणं आहेत. ह्या 8 ठिकाणावरती 9 जे आहे का बेस होते दहशतवाद्यांचे, त्या 9 बेसला काय केलेलं आहे आपण टार्गेट केलेलं आहे. ह्या 8 ठिकाणापैकी सर्वात इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा हे बहावलपूर ठिकाण. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे बहावलपूरचं, कारण हे कुठं आहे, हे बाकीचे ठिकाण कुठे आहेत रे, हे बाकीचे ठिकाण लक्षात ठेवा तुम्हाला दिसेल पाक ऑक्युपाईड काश्मीरच्या आसपास दिसतील. हे बहावलपूर कुठं आहे हिथं तुम्हाला दिसेल, मॅप जर बघितला ना तुम्ही तर मॅपमध्ये तुम्हाला दिसेल हिथं आहे का. लक्षात ठेवा पाकिस्तानची एक मेजर सिटी आहे. ठीक आहे, आपण आहे का म्हणजे सांगून दिलंय किती आतमध्ये पाकिस्तानच्या लक्षात ठेवा मारा केलेला आहे. पाकिस्तानला बहावलपूर काय इम्पॉर्टंट ठरतं की पाकिस्तानला दाखवून दिलेलं आहे हिथं मारलेलं आहे. मग तुमचं कराची असेल, इस्लामाबाद असेल, लाहोर असेल, हे आमच्यासाठी जास्त नाही मारायला. ठीक आहे, पाकिस्तानला दाखवून दिलंय. हा बहावलपूरला जो हमला केलेला आहे त्याच्यावरून पाकिस्तानला समजलंय. आणि जो आपण हमला केला काल रात्री लक्षात ठेवा त्याच्या जस्ट आहे का 1 वाजून आहे का 5 मिनिटांनी काय केलेला आहे आपण हमला केलता. 1 वाजून 5 मिनिटं ते 1:30 पर्यंत आहे का हा हमला चालला. अवघ्या 25 मिनिटात तहस नहस करून टाकलेले आहेत आपण हे दहशतवादी अड्डे. लक्षात ठेवा पाकिस्तानमधील जगासमोर पाकिस्तानला एक्सपोज करून टाकलेला आहे. पाकिस्तान उगा आता काही बी त्यांची मीडिया म्हणायला लागलेली आहे, फेक प्रोपोगंडा आता काय करायला लागले पाकिस्तानी मीडिया सोशल मीडियावर आहे का पसरवायला लागलेले आहेत ते. ठीक आहे, की आम्ही भारताचे 5 एरोप्लेन मारून पाडले, 5 जेट्स भारताचे हे केले. अरे त्यांना कळलं बी नाही कसे आले आणि कसे निघून गेले. ठीक आहे, निवांत झोपत होते, काय म्हणते त्याला घोरत होते रात्री, काहीच कळलं नाही त्यांना कुठून आले कुठे गेले. जेव्हा फटाके वाजल्याची सुरुवात झाली त्यांना कळलं अरे बाबा काय तर झालंय, भारत आलाय. आधीच ते आहे का हल्ला केल्यापासून पाकिस्तानचे आहे का नेते असतील, मीडिया असेल म्हणत होते की 30 तासात भारत हमला करेल, 24 तासात भारत हमला करेल, 48 तासात भारत हमला करेल. आपण म्हटलं तुमच्या हिशोबाने आम्ही काय करायचं, आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही कार्यक्रम करणार, योग्य वेळेची वाट बघत होतो भाई. ठीक आहे, लक्षात ठेवा. आज काय अनाऊन्स केलं तर मोदीजी आज काय म्हणले की आम्ही अख्ख्या देशामध्ये मॉक ड्रिल घेणार आहे की युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये देशातल्या नागरिकांनी काय करावं किंवा आपल्या तयारी कशी आहे बघण्यासाठी आम्ही मॉक ड्रिल घेणार आहे, अशी अनाऊन्समेंट केली. पाकिस्तानने सोडा आपल्या देशातल्या लोकांनी विचार केला नसेल. सकाळी उठून बघते तर काय ही काय झाले नेमकं, टेन्शन सगळ्या लोकांना भाई. आज सांगितलं काल हमला केला. ठीक आहे, वेळ काळ योग्य कार्यक्रम केलेला आहे मोदीजीनं. ठीक आहे, बघा आता मग ह्या ठिकाणी हमला झाला. एवढे 8 लोकेशन आहेत, 8 लोकेशनपैकी 9 ठिकाणं असे आहेत, त्या 9 ठिकाणी काय केलेलं आहे हमला केलेला आहे. मग आता हमला झालेला आहे, सर्वांना सर्व गोष्टी इम्पॉर्टंट माहीत झालेल्या आहेत. तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ पण बघितले आतापर्यंत.
व्हिडिओ बघून झाले असतील तुमचे. एक्झामच्या दृष्टिकोनातून आहे का आपण आता जरासं ह्याच्यामध्ये माहिती बघणार आहे. ठीक आहे. आता जो आपण आहे का आता त्याच्या आधी तुम्हाला म्हटलं ना मी की आपण काय केलं की 15 मिनिटं अगोदर आपल्या मीडियाने काय केलं 1:05 हमला चालू केला. आपण 15 मिनिटं अगोदर काय केलं आपल्या गव्हर्नमेंटने एक व्हिडिओ रिलीज केलता. ठीक आहे. 15 मिनिटं हमल्याच्या अगोदर काय केलं ट्विटरवर एक व्हिडिओ रिलीज केलता सरकारनं आपल्या. तो व्हिडिओ फक्त मी जस्ट तुम्हाला प्ले करून दाखवतो. बघा तो व्हिडिओ एकदा फक्त. ठीक आहे. काय व्हिडिओ That's my job. That's my mission. That's my promise. I'll find you. हा व्हिडिओ काय केलता आपल्या आर्मी नाही का हमल्याच्या जस्ट 15 मिनिटं अगोदर आहे का हा व्हिडिओ पोस्ट केला आणि व्हिडिओ पोस्ट करून सांगून मारलेला आहे. लक्षात ठेवा सांगून. व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आता हमला गेलेला लक्षात ठेवा. हा एक व्हिडिओ अजून बघा आता त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल. जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है. बघितलं का कसा आहे सूर्य कसा दिसत होता त्यांना फटाकं कसं फुटत होतं लोकांनी बघितलेलं आहे. तिथल्या बाई घरात घुसून मारलेला आहे आपण कसं घरात घुसून नॉट टू जोक. आणि त्याच्यानंतर बघा हमला झाला तो आपला लगे आपण काय केलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं जी PIB आपली ऑफिशियल प्रेस रिलीज आहे आपलं त्याच्यावरती सरकारनं ऑफिशियली काय सांगितलं की आम्ही काय केलेलं आहे रे ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत आहे का पाकिस्तानमधल्या ज्या 9 साईट्स होत्या 9 साईट्सला काय केलेलं आहे रे टार्गेट केलेलं आहे. हे डायरेक्ट काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. ठीक आहे. डायरेक्टच लक्षात ठेवा बघा म्हणलेलं आहे तिथं दिसेल तुम्हाला काय ऑपरेशन सिंदूर प्रेस इन्फॉर्मेशन आपलं PIB वरली इन्फॉर्मेशन आहे मनानं सांगत नाही. बघा किती 7 मे 1:44 काय केलेलं आहे रे प्रेस रिलीजवरती आपण माहिती दिलेली आहे 7 मेला. समजतं तुम्हाला आज किती एक म्हणजे रात्रीच 1:45 वाजता काय केलेलं आहे प्रेस रिलीज PIB वर सांगितलं ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झालेलं आहे. काय केलेलं आहे ऑपरेशन इंडियन आर्म फोर्सेसने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आणि जे पण टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर होते पाकिस्तान आणि पाक ऑक्युपाईड जम्मू काश्मीरमधले त्याच्यावर काय केलेलं आहे अटॅक केलेला आहे आम्ही. 9 साईट्स काय केलेल्या आहेत त्या टार्गेट केलेल्या आहेत त्या आणि डिस्ट्रॉईड केलेल्या आहेत. ठीक आहे. 25 इंडियन आणि एका नेपाळी सिटीजनचा जो खून झालता मर्डर शब्द वापरलेला आहे गव्हर्नमेंटनं खून झालता त्याचा बदला भारतीय काय सेनेने घेतलेला आहे असं प्रेस रिलीज करून ऑफिशियली गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे कन्फर्मेशन पण दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जरी ते ऐकत नसतील पाकिस्तानवाले ठीक आहे म्हणत असेल की पाकिस्तानवाले काय म्हणतात की 5च ठिकाणी हमला झाला 9 ठिकाणी आपण धमाका केलेला आहे. बही लक्षात ठेवा टोटल किती ठिकाणी 9 ठिकाणी 9 ठिकाणं मी तुम्हाला दाखवलेली पण आहेत. सुट्टी दिलेली नाही घरात घुसून काय केलेलं आहे मारलेलं आहे. आता मॅटर काय बही लक्षात ठेवा हे जे ऑपरेशन सिंदूर आपण लॉन्च केलं त्या ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत आहे का आता ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत लक्षात ठेवा आपण काय केलं जे तेजस आपलं एअरक्राफ्ट आहे का 1 मिनिट फक्त जे ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत लक्षात ठेवा आपलं राफेल तेजस म्हटलं सॉरी राफेल जेट्स आहेत का त्या राफेल जेट्सने काय केलेलं आहे आपण मारा केलेला आहे. आणि राफेल जेट्स आहेत का त्याच्यामध्ये आपण कुठले का मिसाईल वापरलेले तर स्काल्प नावाचं मिसाईल आपण काय केलं तर स्काल्प नावाचं मिसाईल काय केलं तर आपण वापरलेलं तिथं स्काल्प नावाचं एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे स्काल्प आहे का इम्पॉर्टंट आहे. हे स्काल्प नावाचं आपण काय केलेलं आहे रे मिसाईल आहे का ह्याचा उपयोग केलेला आहे. म्हणजे राफेल जेट्स आहेत आपले ते पाठवलेले त्या राफेल जेट्सनं काय केलं स्काल्प मिसाईल आहे का डायरेक्ट फायर करून टाकले हो 9 ठिकाणं काय केली पाकिस्तानमधली उद्ध्वस्त केली आणि 9 ठिकाणं लक्षात ठेवा उद्ध्वस्त केली.
धिंगाणा घालून आले माघारी. मग आता आपल्याला आहे का राफेल जेटबद्दल तर माहिती बघायची आहे, स्काल्प मिसाईलबद्दल जराशी डिटेलमध्ये माहिती बघायची. हा स्काल्प मिसाईलचा फोटो आहे. केवढी मोठी मिसाईल आहे बघा. ठीक आहे, ही मिसाईल आहे एवढी. माणसं केवढी दिसते ते तुम्हाला बघितलं का? युरोपियन मेड मिसाईल आहे. या मिसाईलनं काय केलेलं आहे आपण? मारा केलेला आहे. आणि त्या स्काल्प मिसाईलबद्दल जर जराशी माहिती बघायला गेली तर बघा इथं दिलं व्हॉट इज द स्काल्प मिसाईल. तर त्या स्काल्प मिसाईलचं वजन किती आहे? 1300 किलोची स्काल्प मिसाईल आहे. किती किलोची? 1300 किलो. भाई नॉट अ जोक. एवढ्या वजनाची मिसाईल काय केलेली आहे आपण? डायरेक्ट दागलेली आहे. हो, सुट्टीच दिली नाहीये. स्काल्प मिसाईल एक्झामला तुम्हाला विचारलं जाईल मिसाईल बद्दल, म्हणून स्काल्प मिसाईल बद्दल जराशी माहिती आहे का ठेवा. पुढे बघा, आता स्काल्प मिसाईल झाली. आता त्याच्यानंतर ही जी स्काल्प मिसाईल आहे का त्याला दुसरं अल्टरनेट काय म्हणतात रे? स्टॉर्म शॅडो देखील म्हणतात. स्काल्प मिसाईलला अल्टरनेट नाव काय? स्टॉर्म शॅडो देखील म्हणतात. ही एक लॉंग रेंज मिसाईल आहे आणि मिसाईल डिझाईनच कशासाठी करण्यात आलेली आहे माहिती आहे का? लक्षात ठेवा, प्री प्लॅन अटॅक्स असतात का? आता आपला प्री प्लॅन अटॅक होता, उगच वाटलं नाही म्हणून वाटलं रात्रीत झालो ना अटॅक करून आलो असं नाही. पूर्ण प्री प्लॅन अटॅक होता आपला. काय रे? असे प्री प्लॅन अटॅक एक्झिक्यूट करण्यासाठीच ही स्काल्प मिसाईल किंवा स्टॉर्म शॅडो नावाची मिसाईल काय करण्यात आलेली आहे रे? डिझाईन केलेली आहे. ही हार्ड बंकर्स डिस्ट्रॉय करते. जे इन्फ्रास्ट्रक्चर असते ते टार्गेट करण्यासाठी मिसाईल काय करण्यात आलेली आहे? बनवण्यात आलेली आहे ही मिसाईल. आणि मिसाईलचं वजन किती आहे? 1300 किलो मिसाईलचं वजन आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मिसाईल आहे का फक्त लक्षात ठेवा ही लॉन्च कशाद्वारे रे? जे युकेचं आहे का युरो फायटर टायफून आणि फ्रान्सचं राफेल फायटर आहे का ह्या दोन्हीतूनच काय केले जाते? स्काल्प किंवा आहे का स्टॉर्म शॅडो मिसाईल फायर केली जाते. फ्रान्सकडून आपण राफेल फायटर जेट्स घेतलेले आहेत तुम्हाला माहिती आहे. त्या राफेल फायटर जेट्सच्या मदतीने आपण काय केलेलं रे? आता ही आहे का स्टॉर्म शॅडो किंवा स्काल्प नावाच्या मिसाईल नाही का तिथं मारा केलेला आहे. आणि ही जी मिसाईल आहे ती बनवलेली कोणी आहे? तर एक युरोपियन डिफेन्स कंपनी आहे MBDA. ह्या MBDA कंपनीने काय केलेलं आहे रे? ही स्काल्प किंवा स्टॉर्म शॅडो नावाची मिसाईल आहे का बनवलेली आहे. ठीक आहे. तिचा आपण उपयोग केलेला आहे. लक्षात ठेवा, लॉंग रेंज मिसाईल आहे. लॉंग रेंज, नॉट अ जोक. आणि बघायला गेलं तर आहे का मारा किती किलोमीटर त्याची रेंज आहे का? त्याची रेंज 550 किलोमीटर पर्यंत आहे का? ही काय रे? स्टॉर्म शॅडो किंवा स्काल्प नावाची मिसाईल काय करते? मारा करते 550 किलोमीटर पर्यंत. आपलं तरी 100 किलोमीटर पर्यंत तर होतं. पाकिस्तान अख्खा आपण निम घेऊ. ठीक आहे, काय लोड नाही. हे मिसाईलची रेंज आहे तर रेंज लक्षात ठेवा. ठीक आहे. 1300 किलोचे MBDA युरोपियन कंपनीनं बनवलेली आहे. आणि हिचा उपयोग आहे का युक्रेन रशिया जे वॉर झालं त्या युद्धात देखील ह्याच्या अगोदर तिचा उपयोग केला गेलेला आहे. आता भारतानं उपयोग केलेला आहे त्याचा योग्य प्रकारे भाई उपयोग केलेला आहे भारतानं. लक्षात ठेवा. आता पुढे बघा, आता जे 9 ठिकाणं होते 9 ठिकाणं ते कुठले कुठले तरी 9 ठिकाणं तुम्हाला दिसतील. ही तर दिसेल. ह्या 9 ठिकाणी काय केलेलं आहे आपण? मारा केलेला आहे. एक्झॅक्ट लोकेशन आहे बहावलपूरमध्ये आहे का? लक्षात ठेवा. जे मरकाज सुभान अल्लाह आहे का ही जागा आहे. मरकाज आहे का? मरकाज सुभान अल्लाह ही जागा आहे बहावलपूरची. तिथं काय केलं? जैशे मोहम्मदचं आहे का? इथं काय केलं तर माहिती आहे का? मरकाज सुभान अल्लाह ह्या ठिकाणी जे मरकाज तायबा ठिकाण आहे का? लक्षात ठेवा. ह्या ठिकाणी जे 26 अकराचा हल्ला झाला तिथं ट्रेन करण्यात आलं होतं अतिरेक्यांना. तिथं हमला केलेला आहे आपण डायरेक्ट पाकिस्तानमध्ये घुसून. हे 9 ठिकाणाची नावं दिसतील तुम्हाला. ठीक आहे. बघा काय मरकाज तायबा, मुरिदिके इथं आहे. पुन्हा सरजाल, तेहरान, कलाल, सियालकोट झालं, बर्नाल झालं, कोटली झालं. ठीक आहे. अशा वेगळ्या कोटली तर 2 लक्ष. मरकाज अब्बास कोटली आणि मस्कार रहील शाहिद कोटली ह्या 2 ठिकाण झाले. त्यानंतर मुझफ्फराबाद असेल. अशा 9 वेगवेगळ्या ठिकाणी काय केलेलं आहे? भारताने हमला केलेला आहे. डिस्ट्रॉय करून टाकलेला आहे पाकिस्तानला. हा फक्त अजून पण सांगतोय मी रिपीट करतोय हा फक्त ट्रेलर आहे. आणि पाकिस्तान आता रिटॅलिएट करणार आणि त्यांची कोंडी झालेली आहे पाकिस्तानची. ठीक आहे, कोंडी. कारण त्यांना काय वाटलं? लक्षात ठेवा, आता चीन आपली मदत करेल. कालच बातम्या तुम्ही बघितल्या असेल की युनायटेड नेशनमध्ये चीननं पण हात वरती केलेला आहे. तर पाकिस्तानला वाऱ्यावर सोडलेला आहे. जेमतेम जे इस्लामिक नेशन्स आहेत ना 57 देश त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि त्यांना फरक पडत नाही आपल्याला. ठीक आहे, कधी 2 कानपट्ट्या मारून माघारी येऊ शकतो आपण. त्याचा काय फरक एवढा पडणार नाही. बाकीचे अख्खे जगातले जेवढे देश असतील बलाढ्य देश, रशिया असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल, हे भारताच्या बाजूने आहे. UKची सध्या न्यूट्रल भूमिका आहे. बाकीचे जे बलाढ्य देश आहेत ते भारताच्या बाजूने आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पाकिस्तान रिटॅलिएट करणार पण त्यांची कोंडी झालेली आहे. आता बघा रिटॅलिएट केलं त्यांनी तर नेव्ही तयारच आहे आपली. ठीक आहे भाई. नेव्ही मॅप बघा तुम्हाला इथं दाखवतो मी. नेव्ही तयारच आहे. ठीक आहे. डायरेक्ट कराची त्यांचं पोर्ट आहे का जाग्यावर खल्लासो. इथं दिसेल ही तुम्हाला ब्लॅक कलरचं काही समुद्र आहे. इथं कराची पोर्ट आहे का? इथलं 60% त्यांचा ट्रेड एका कराची पोर्टवरनं होतोय. त्यांचा पाकिस्तानचा 60% ट्रेड डायरेक्ट. लक्षात ठेवा. पाकिस्ताननं काय बी करू द्या कराची नेव्ही तयारच आहे. कराची पोर्ट उडालं
डायरेक्ट. युद्ध चालू झालं, रिटेलिएट केलं, लार्ज स्केल होतं, पाकिस्तानी कोटानं चालू केलं. लिहून देतो. पीओकेचा पूर्ण पार्ट आहे का हा? तुम्हाला असा जो पीओकेचा पूर्ण पार्ट आहे, हा पार्ट भारताच्या ताब्यात आलाच म्हणून समजा. ठीक आहे, सुट्टीच नाही हो. काय सांगावं, त्याच्यानंतर लाहोर बिहोर असे देश, इस्लामाबाद ती पण भारतात यायला बसले, सुट्टी नाही आता. समजतंय तुम्हाला? बघू अजून अशा काही अपडेट पुढे भविष्यात अपडेट्स येतील, त्याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे, आपली नवीन ऑफलाईन बॅच आलेली आहे 5 मेला. बॅच स्टार्ट आहे, सध्या डेमो सेशन आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत बँकिंगची तयारी करू इच्छिणारे हा मेसेज पोहोचवा की नवीन बॅच संकल्प एज्युकेशन इथं स्टार्ट झालेले आहे. आणि त्यासोबत आपण लवकरच एक इव्हिनिंग बॅच खास तुमच्या डिमांडवरून आणत आहोत. कारण की कसं आहे की काही मुलांचं कॉलेज चालू असतं, काही गृहिणी असतात किंवा काही जॉब करत असतात लोक. ते म्हणले की दिवसा आम्हाला जमत नाही, शक्य नाही सर, इव्हिनिंगची बॅच बघा. तर आम्ही 6:30 वाजता लवकरच एक नवीन ऑफलाईन बॅच आणत आहोत. ठीक आहे, तर ती बॅच येईल, सर्वांपर्यंत मेसेज पोहोचवा. अजून अपडेट पाहण्यासाठी संकल्प एज्युकेशन आहे आपलं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. आणि आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे करंट क्रॉनिकल बाय आतिश शिंदे. अजून माहितीसाठी हे चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, करंट क्रॉनिकल्स बाय आतिश शिंदे. विदाउट स्पेस देता एक्झॅक्ट की स्पेलिंग टाका. खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देखील प्रोव्हाइड केली जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही हे टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. चला भेटूया अजून अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.